आजकाल मार्केटात पनीराचो खूप डिमांड आसा। जो पनीर तुम्ही मार्केटांतल्यान विकत घेता तातूंत प्रिझर्वेटिव्ह असता म्हणून ताचे शेल्फ लायफ वाडटा। आमकां पचता पूण भुरग्यांक पचपाक जड वता। तर आज हांव तुमकां इजी वेन पनीर कसो करपाचो तो दाखयता। ताका फक्त लागता दूध आनी लिंबू। फक्त 3 स्टेपांनी तुम्ही हो पनीर करू शकता। आता हांवें घेतला अर्धा लिटर दूध। ते गरम करपाचे आणि ते गरम जाले वयर येवपाक लागले की तातूंत लिंबू पिळपाचो। वयर येवपाक लागला तर हांव तातूंत म्हजो लिंबू पिळटा। लिंबू घातल्यानंतर हे दूध फाटपाक लागता। तुम्ही पळोवंक शकता म्हजें हे दूध फाटला। ना जाल्यार तुम्ही आनीक अर्ध लिंबू पिळचो। आता तुम्ही पळोवंक शकता हो जो पनीर आसा तो घट्ट जाल्लो आसा। तो मदी येतलो आणि हे सायडीन अशें उदक उरतले। तर ते उदक आमी काढून उडोवपाचे। तर आमी कितें करया थोडो वेळ वन न्हिवोवया आणि मागीर आमचो पनीर कलेक्ट करया। आता हांवें गॅस बंद केल्लो आसा। तर तुम्ही पळोवंक शकतात ताचे एकदम गुठले गुठले जाल्यात। जस्ट तुमचे माहिती खातीर सांगता दूध हे 2 प्रकारचे असता, A1 मिल्क आणि A2 मिल्क। जे A2 मिल्क आसा ते म्हणजे आमच्यो ज्यो गांवच्यो गायो असता ताचे दूध आणि A1 दूध म्हणजे जर्सी गायेचे दूध। आता गावची गाय कोण जाका हंप असता आणि जर्सी गाय फ्लॅट असता। न्यूट्रियंट्स मेळटात न्ही त्या या गीर गाये कडल्यान मेळटात और जी लोकल गाय असता तिजे कडल्यान मेळटात। ज्यो लोकल गायी असतात तांकां पण खूप नावां असतात। ती तुम्ही गुगल करू शकता। आता तुम्ही म्हणटली आमी तर बफेलो मिल्क घेतात, म्हशीचे दूध घेतात। तर ताजोय बी डिफरन्स हांव तुमकां सांगता। गायेचे दूध आणि म्हशीचे दूध। तर गायेचे दूध असते त्या लोकांनी पिवचे जे लोक कमी फिजिकल ऍक्टिव्हिटी करतात आणि बफेलोचे दूध मातशे कंज्यूम करचे जे लोक हेवी फिजिकल ऍक्टिव्हिटी जसे आमचे पहलवान असतात, बॉडी बिल्डर्स असतात, मागीर जे घरा बांधतात, जे वर्कर्स असतात तांकां ते दूध बरें पचता। पूण तुम्ही म्हणटली इतले वर्सां जाली आमी बफेलोचे दूध पितात। तर कांयच प्रॉब्लेम ना। हांवें जस्ट तुमकां इन्फॉर्मेशन दिला। इट इज योर चॉइस। पनीराक लिंबू आसा जर असो खालो तर तो आमकां आंबट लागतलो। तर आमी कितें करया 2 वेळा हो पनीर वॉश करून घेवया। तर हांव हे उदक घालता आणि ह्या गाळणीन हे उदक काढून उडयता। 2 वेळा 2 ते 3 वेळा तुम्ही करात म्हणजे तातूंतलो लिंबू वतलो आणि ते आंबट लागचे ना। तर उरला आमचो हो पनीर। आता हो जो पनीर आसा तो हांव एका कपड्याक बांदून दवरता। एक्स्ट्रा उदक आसा ते आमी पिळून उडोवया। पनीर कपड्यांक बांदून ताचे तुम्ही एक जडशी वस्तू दवरात। आता हो पनीर 15 मिनिटां ते अर्धा तासात तयार जातलो। पूण तो तुम्ही लगेच यूज केला तो तुटता। तर तुमकां हार्ड असो पनीर जाय तर तुम्ही 3-4 तास तो असोच बांदून दवरचो। एक 3-4 तासान म्हजो पनीर रेडी जाल्लो आसा। हो पनीर कट केल्यार तुम्ही पळोवंक शकता हो घट जाल्लो आसा आणि ताचे परफेक्ट पीसीस तुम्ही करूंक शकतात। हो होममेड पनीर इझिली करू शकतात। तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पळयात। रेसिपी हांव डिस्क्रिप्शनाक दिता। तुमकां म्हजो व्हिडिओ आवडलो तर लायक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करात।
थँक्यू.